नमस्कार. आज मी खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवत आहे. नवीन घर घेतल्यामुळे शिफ्टिंगचं काम, परत शाळा चालू झाल्यामुळं मॅचेसचं काम, हे सर्व याच्यामुळे मला खूप लेट झालं व्हिडिओ बनवायसाठी. पण या सगळ्यामध्ये मागे 25 दिवस माझी वॉकिंग आणि एक्सरसाइज सगळं थांबलेलं होतं. आता मी परत रुटीन चालू केलेलं आहे आणि 25 दिवस माझं वॉकिंग एक्सरसाइज थांबलं तरी माझं 1ही किलो वजन वाढलेलं नाही. त्याचं रिझन हेच आहे की माझ्या बॉडीला आता सवय झालेली आहे वेट कमी करायची. तरी मी पहाटे 5ला उठलेली होते. बाहेर पाऊस चालू असल्यामुळे वॉकिंगला मला जाता नाही आलं, म्हणून मी घरीच एक्सरसाइज चालू केलेली आहे. तर जसं मी सांगत असते की दिवसभर बॉडीला तुमच्या एक्सरसाइजची गरज असते, पण आपण काही कामामध्ये वगैरे बिझी असतो, त्यामुळे जमत नाही. तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसं जमेल तसं उपाशी पोटी तुम्ही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. जेवणाच्या कमीत कमी 2 तास अगोदर तरी तुम्ही एक्सरसाइज केली पाहिजे आणि एक्सरसाइज केल्याच्या नंतर 2 तास तरी तुम्हाला काही खायचं नाही आहे. ह्या जे मी एक्सरसाइज आता चालू केलेली आहे, तर खूप दिवसाचा गॅप असल्यामुळं बेसिक एक्सरसाइज चालू केलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही ज्या एक्सरसाइज मी सुरुवातीला सांगितल्या होत्या की आपण 10 या 20 टाईम्स करायचं, तर माझा गॅप पडल्यामुळं मी प्रत्येक एक्सरसाइज ही 30 वेळेस केलेली, म्हणजे 30 वेळेस ही एक्सरसाइज केलेली आहे. आणि ह्या एक्सरसाइजबरोबर मी जसं तुम्हाला सांगत असते 32 बार मी कधीच सोडलेलं नाही आहे. मध्ये जर कधी कामानिमित्त जर मला गॅप पडला असेल तर मी परत ते चालू करत असते. 1 घास 32 वेळेस चावून खाणं आणि 2च टाईम जेवणं. सकाळी एकदा मी 9:30 ते 10 वाजता जेवण करते. त्यावेळेस मी पोट भरून जेवण करते. त्यामध्ये मी ऑइली पण खाते, गोड पण खाते, सर्व खाते, पण एकच वेळेस. आणि दिवसभर मी फक्त पाणी पीत असते आणि डायरेक्टली संध्याकाळी 7:30ला जेवण करते. तर ह्या पद्धतीने माझं रुटीन आहे. आणि आता सध्या पाऊस असल्यामुळे मध्येच पहाटे पाऊस येत असल्यामुळे सकाळी वॉकिंगला जाण्यासाठी थोडासा त्रास होतो आहे. मला हा जरा कॅमेऱ्याचा अँगल व्यवस्थित ठेवता नाही आला. ठीक आहे, मी नेक्स्ट टाईम दुसरा व्हिडिओ बनवेल की जो आपण बेसिक एक्सरसाइज केल्याच्या नंतर ह्या बेसिक एक्सरसाइज कमीत कमी तुम्हाला 8 दिवस करायचं आहे. पण लक्षात घ्या, तुमच्या एक्सरसाइजबरोबर तुमची मेंटल स्थिती, म्हणजे तुमची मानसिक स्थिती पण तेवढी स्टेबल पाहिजे की आपलं वजन कमी होत आहे, हे आपण विचार करूनच करायचं आहे. नाहीतर काय होतं ना, तुम्ही एक्सरसाइज कराल, डाएट कराल आणि तुम्ही जर म्हणत असाल नाही माझं वजन कमीच होत नाही, तर ते होणारच नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा आणि वेट कमी होत आहे आणि होणारच. जर होत नसेल तर तुम्ही लगेच हार मानून एक्सरसाइज आणि डाएट तुम्ही जर बंद केलं तर मग तुमचं वजन कमी होणारच नाही. काळजी घ्या. पावसामध्ये सध्या खूप साऱ्या पावसामध्ये भाज्या पण चांगल्या भेटतात आणि कोणत्या खायच्या कोणत्या नाही हे पण तुम्हाला माहिती आहे. काहीही जेवण करा तुम्ही. मी पुरी भाजी ऑइली काही खाते वेळेस 32 बार खातच असते. जसं मी रात्रीच आता पावभाजी खाल्ली, पण तर ते पण तुम्ही खाऊ शकता, पण 1 घास 32 वेळेस चावून घ्या आणि टाईम टू टाईम जेवण करा. माझं असं झालेलं आहे की जर 7:30ला मी जेवले नाही आणि जर 9-9:30ला जेवले तर माझं पोटामध्ये गडबड होती. त्यामुळे आणि होतं असं कधी कामामुळे 7:30च्या ऐवजी तुम्हाला कधी 9:30 वाजता पण जेवावं लागतं. आता जसं आमच्या मॅचेस वगैरे असेल या आम्ही कुठं बाहेर गेलो, ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे असेल तर होतं. आणि त्यावेळेस माझं 2 टाईम नाही, मध्ये पण मला खावं लागतं, कारण कधी मीटिंग असेल तर कुठं चहा प्यावं लागतं, या ट्रॅव्हलिंग करत असेल तर कुठं मध्ये ब्रेकफास्ट करावा लागतो. या सगळ्या गोष्टी होतच राहतात. आणि आता कामं चालू झालेले आहेत. नवीन घर घेतलेलं आहे, सगळे शिफ्टिंगचं कामं झालेले आहेत. त्यामुळे आता मी माझ्या कामावरती परत जॉईन झालेली आहे. आणि ग्राउंड सध्या पावसामुळे बंद आहे, त्यामुळे ग्राउंडवरची एक्सरसाइज बंद आहे. तर जसं आपण बॉडीची एक्सरसाइज करतो तसं चेहऱ्याची पण एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे, कारण वजन कमी करताना सगळ्यात लवकर आपले गाल आतमध्ये जातात आणि मग ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे ह्या ज्या एक्सरसाइज आहेत
तोंडामध्ये हवा पकडायचं आणि राईट साईडला ती 10 सेकंद होल्ड करायची, नंतर लेफ्ट साईडला, नंतर वरती, नंतर खाली. असं तुम्ही 3 वेळेस जर केलं ना तरी खूप फरक पडतो. त्यानंतर तुम्ही खुश राहणं पण गरजेचं आहे. जर तुम्ही टेन्शनमध्ये राहत असाल तर तुमचं वेट ॲटोमॅटिकली वाढेल. तुम्ही उपवाशी राहिलं आणि टेन्शनमध्ये जर राहिलं तर वजन कमी नाही होणार, वजन वाढेल. आणि हा जो जर कोणी म्हणत असेल ना की आपण कमी खाल्ल्यामुळे वजन कमी होतं तर चुकीचं आहे. कमी खाल्ल्याच्या नंतर तुमचं वजन वाढतं. योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणी, योग्य ती एक्सरसाइज करणं व योग्य वेळेत जेवण करणं, त्यामुळे आपल्याला वजन बरोबर आपलं कमी होतं. म्हणून मी सांगत असते 32 बारचा फॉर्म्युला यूज करा, वजन कमी करा.